श्रोतेहो, विविधांतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात कर्करोगाच्या उपचारासाठी रेडिएशन थेरपी या विषयावर रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट प्राध्यापक डॉक्टर तेजश्री तेलखडे यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत आज आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. आरोग्य संवाद या कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कॅन्सर हे नाव ऐकलं की मनात भीती, अनिश्चितता आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. पण आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्राने या आजारावर मात करण्याचे अनेक प्रभावी मार्ग विकसित केले आहेत. त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा आणि परिणामकारक उपचार म्हणजे रेडिएशन थेरपी. कॅन्सरच्या उपचारातील ही शाखा केवळ तंत्रज्ञानावर आधारित नसून ती रुग्णाला नवजीवन देण्याच्या भावनेशीही निगडीत आहे. प्रत्येक किरण हा आशेचा किरण ठरतो. धैर्य, संयम आणि उपचार याचं सुंदर मिश्रण म्हणजेच रेडिएशन थेरपी. या विषयावर अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर तेजश्री तेलखडे मॅडम यांना. मॅडम, मी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार मॅडम, रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, सावंगी, वर्धा येथे वरिष्ठ सल्लागार आणि विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे. मॅडम, पुन्हा एक वेळा मी आपलं स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि आपल्या महत्वाच्या विषयाकडे वळतो. कॅन्सर हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला असतो, तो अनुभवला मात्र प्रत्येकाने नसतो. तर नेमका हा कॅन्सर म्हणजे काय आणि त्याचा शरीरावर आपल्या काय परिणाम होतो? कॅन्सर म्हणजे शरीरात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या अवयवांच्या गाठी, असं सिंपल लँग्वेज मध्ये आपल्याला सांगता येईल. आणि त्या गाठी तयार कशा होतात याच्यावर अजूनही रिसर्च चाललेला आहे. शरीरामध्ये जे जुने झालेले टिश्यूज आहेत, जुने झालेले उती आहेत, त्या मरण पावतात आणि नवीन उती तयार होतात. ही प्रोसेस शरीरामध्ये कंटिन्यू सुरू असते, ज्याला आपण रिजनरेशन म्हणतो. पण ते होत असताना ती जी प्रोसेस आहे ती शिस्तबद्ध पद्धतीने चालली तर सगळं काही व्यवस्थित होतं. पण त्यामध्ये जर काही बिघाड झाला, काही जेनेटिक डिस्टर्बन्सेस झाले, ज्यामुळे ती जी प्रक्रिया आहे अनकंट्रोल झाली, तर एका सेल्सचे जर 4 सेल्स व्हायचे तर ते हजारो लाखो सेल्स होतात आणि त्याची एक गाठ तयार होते आणि त्या गाठीलाच आपण कॅन्सर म्हणतो. कॅन्सर हा शरीराच्या कुठल्याही अवयवामध्ये होऊ शकतो. मॅडम, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्य करत आहात. कॅन्सरचा उपचार करत असताना रेडिओथेरपीची भूमिका काय असते? रेडिओथेरपी ही कॅन्सरच्या 3 महत्वाच्या ट्रीटमेंटपैकी एक आहे. कॅन्सर मेनली आजच्या तारखेत 3 उपचार पद्धतीने त्याचा उपचार होतो, जसं की सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी. कॅन्सर झालेल्या 100 व्यक्तींना जर आपण घेतलं तर त्यांना कुठल्या ना कुठल्या स्टेजला त्यापैकी 60 ते 70% पेशंट्सना रेडिएशनची गरज त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये पडते. बर, हे रेडिओथेरपी म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य कशावर आधारित असतं? रेडिओथेरपीला मराठी भाषेत किरणोपचार उपचार म्हणतात. त्यामध्ये आम्ही हाय एनर्जी एक्सरेज यूज करून, जे की बॉडीमधून पास होतात आणि कॅन्सरच्या गाठीपर्यंत पोहोचून कॅन्सरच्या गाठीला ते किल करतात बॉडीमध्ये. त्यामुळे त्या गाठीचा नाश होतो. सो रेडिएशन ही एक प्रकारची नॉन इन्व्हेसिव्ह उपचार पद्धती आहे. म्हणजेच की जसं आता सर्जरी करायची आहे तर त्यासाठी पेशंटच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी चिरा द्यावा लागतो सर्जनला. पण रेडिएशन ही नॉन इन्व्हेसिव्ह पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराला वरून काहीच इजा न होता हाय एनर्जी एक्सरेज डायरेक्ट कॅन्सरच्या सेल्स पर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांची डेप्थ आम्ही ट्युमरच्या डेप्थनुसार त्यांची एनर्जी यूज करतो. जर ट्युमर कमी डेप्थचा असेल तर आम्ही लो एनर्जी एक्सरेज यूज करतो. जर ट्युमर बॉडीमध्ये जास्त डेप्थमध्ये आहे तर आम्ही हाय एनर्जी एक्सरेज यूज करतो, ज्यामुळे ते खोलवर बॉडीमध्ये पोहोचून त्या कॅन्सरच्या ऊतींचा नाश करू शकतात. मॅडम, ही रेडिओथेरपी कशी दिली जाते, म्हणजे त्याची मूलभूत प्रक्रिया नेमकी काय आहे? आधीच्या काळामध्ये जेव्हा की प्रिमिटिव्ह कोबाल्ट मशीन अस्तित्वात होत्या रेडिएशनसाठी, तेव्हा एक ठोकळपणे पेशंटच्या ज्या शरीराच्या भागामध्ये कॅन्सर झालेला आहे तिथे मार्किंग करण्यात यायचं आणि त्या मार्किंग वरती मशीनचं जे हेड आहे जिथून रेडिएशन बाहेर येतं, पेशंटला त्या पोझिशनमध्ये ठेवून ते रेडिएशन डिलिव्हर करण्यात यायचं. पण आता ऍडव्हान्स रेडिएशन पद्धतीमध्ये आम्ही
पेशंटचा सीटी स्कॅन करतो. फॉर एक्झाम्पल हेड अँड नेक कॅन्सर जर आपल्याला रेडिएशनने ट्रीट करायचं आहे तर आपण पेशंटचा हेड आणि नेक या पूर्ण भागाचा एक सीटी स्कॅन करतो आणि सीटी स्कॅनच्या आधी आपण एक साचा बनवतो प्लास्टिकचा, जो पेशंटच्या चेहऱ्याचा आकार घेतो आणि त्या साच्यामुळे पेशंट ट्रीटमेंट घेताना हलू शकत नाही आणि ट्रीटमेंट डिलिव्हरी जी आहे ती अॅक्युरेटली होण्याची शक्यता वाढते. सीटी स्कॅन आम्ही आमच्या ट्रीटमेंट प्लॅनिंग सिस्टीमवर इम्पोर्ट करतो आणि त्या सिस्टीमवरती ट्युमर, त्याचप्रमाणे ट्युमरचा स्प्रेड लिम्फ नोड एरियाज मध्ये होतो. ते पूर्ण लिम्फ नोड एरियाज जे की ठरलेले आहेत की हेड अँड नेकचा कॅन्सर कुठल्या कुठल्या लेवल लिम्फ नोड मध्ये जाणार, तर ते आता वर्षानुवर्ष जितका रिसर्च चाललेला आहे त्यानुसार आम्हाला आयडिया असते की या भागाचा कॅन्सर कोणत्या लिम्फ नोड्स मध्ये जाऊ शकतो. तर त्या प्रिझम्पटिव्ह मायक्रोस्कोपिक डिसीज स्प्रेडची सुद्धा आम्ही काळजी घेतो की मायक्रोस्कोपिकली गाठ आपल्याला दिसते पण त्या गाठीपासून कॅन्सरचे सेल्स वेगळे होऊन ब्लड मधून, लिम्फ मधून ते पसरतात बॉडीमध्ये. तर ते ज्या रूटनी पसरतात त्या रूटची आता आपल्याला माहिती आहे आणि ते ज्या लिम्फ नोड लेवल्सला पोहोचू शकतात ते लिम्फ नोड लेवल सुद्धा आम्ही त्या गाठीसोबत रेखांकित करतो त्या सीटी स्कॅनवर. आणि त्यासोबतच ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर आहे, सपोज जिभेचा कॅन्सर आहे तर आपण जिभेचा कॅन्सर सीटी स्कॅनवर रेखांकित करतो. त्यानंतर जिभेचा कॅन्सर ज्या ज्या लिम्फ नोड लेवल्स मध्ये जाऊ शकतो ते पूर्ण लिम्फ नोड लेवल्स आपण रेखांकित करतो. आणि डोळे, लाळेच्या ग्रंथी, स्पायनल कॉर्ड, ब्रेन, त्यानंतर ओरल कॅव्हिटी ज्या भागांमध्ये कॅन्सर नाहीये असे जे नॉर्मल ऑर्गन सुद्धा कॅन्सरच्या गाठीजवळ असतात त्यांना रेडिएशनचं नुकसान होऊ नये म्हणून ते सुद्धा आम्ही रेखांकित करतो. आणि मग रेडिएशन प्लॅनिंग करत असताना आम्ही याची काळजी घेतो की कॅन्सर असलेल्या भागामध्ये जो आमचा टार्गेट एरिया आहे त्यामध्ये आम्हाला हाय डोज प्लान करता यावा आणि आजूबाजूच्या नॉर्मल ऑर्गन्सला रेडिएशन पासून बचावण्यात यावं. तर हा नॉर्मल ऑर्गनचा डोस कधीच झिरो होत नाही कारण रेडिएशन हे बॉडीतून जाऊनच बिल्डअप होतं जिथे आपलं टार्गेट आहे. त्यामुळे नॉर्मल ऑर्गनला बिलकुल काहीच डोस मिळणार नाही असं प्रॅक्टिकली शक्य नसतं. त्यामुळे त्यांचे ठरलेले कन्स्ट्रेंट आहेत की किती डोस हे नॉर्मल ऑर्गन सहन करू शकतात. प्रत्येक बॉडीच्या ऑर्गनचा रेडिएशन सहन करण्याचा एक डोस ठरलेला आहे. तो डोस आम्ही अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि तोपर्यंत आम्ही आमचा प्लॅन मॉडिफाय करतो जोपर्यंत आमचं टार्गेट जितका डोस आम्ही ठरवलेला आहे तितका अचीव्ह करत नाही आणि नॉर्मल ऑर्गन्स जितकी त्यांची लिमिट आहे तितका डोस अचीव्ह करत नाही. अशी आमची इटरेटिव्ह प्रोसिजर असते आणि मग प्लॅन फायनल होतो. आपण या पद्धतीचं एक्सप्लेनेशन देताना लिम्फ नोड हा शब्द बऱ्याचदा वापरला, हे काय संकल्पना आहे? लिम्फ नोड ह्या ग्रंथी असतात. ब्लड सोबतच एक लिम्फ नावाचा सुद्धा द्रव पदार्थ बॉडीमध्ये आपल्या असतो ज्याचं की कंटिन्युअस ब्लड सारखंच सर्क्युलेशन सुरू असतं. तर त्या सर्क्युलेशन सिस्टीमला म्हणतात लिम्फॅटिक सिस्टीम. कॅन्सर सेल्स हे फार नोटोरियस असतात. म्हणजे असं म्हणता येईल, उपमा द्यायची झाली तर ते एक प्रकारचे दरोडेखोर असतात की जे त्यांच्या स्टेशन पासून निघून त्या लिम्फ नोडचा रस्ता पकडून लिम्फ नोड मध्ये जातात, तिथून अजूनही पुढे जाऊ शकतात. इतर अवयवांपर्यंत ते पसरत जातात आणि मग ते तिथे परत स्वतःची कॉलनी तयार करतात आणि त्या ऑर्गनला जे ब्लड मधून जे न्यूट्रिएंट्स मिळत आहेत नॉर्मल सेल्सला मिळू न देता ते स्वतः खातात आणि मग ते तिथे पण गाठ तयार करतात. ही तर झाली मूलभूत प्रक्रिया रेडिओथेरपीची. तर कोणत्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये रेडिओथेरपीचा सर्वाधिक जास्त वापर केला जातो? काही कॅन्सर्स रेडिओ सेन्सिटिव्ह असतात. याचा अर्थ की रेडिएशनचा जो परिणाम आहे तो त्यांच्यावर सर्वाधिक होतो आणि ते सेल्स कमी डोसच्या रेडिएशनवर सुद्धा मरण पावतात. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर गर्भाशय मुखाचा म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा एक रेडिओ सेन्सिटिव्ह कॅन्सर आहे. म्हणजे रेडिएशनचा जो क्युरेटिव्ह डोज आहे तो जर आपण त्या कॅन्सरला देऊ शकलो तर तो कॅन्सर पूर्णपणे बरा होतो विदाऊट एनी सर्जरी. शरीरात कुठेही कॅन्सर होऊ शकतो. मग त्यानुसार रेडिओथेरपीचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? रेडिएशनचे 2 प्रकार आहेत. एक आहे एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी आणि दुसरं आहे ब्रॅकीथेरपी. सो एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी मध्ये रेडिएशनचा जो सोर्स आहे तो पेशंटच्या बॉडीच्या बाहेर असतो आणि तो तिथून किरणोत्सर्ग निघतो त्यातून सोर्समधून आणि पेशंटच्या बॉडीमध्ये ट्युमर पर्यंत पोहोचतो. तर त्याला आम्ही बाह्य विकिरण प्रक्रिया म्हणतो. आणि ब्रॅकीथेरपी मध्ये एक खूप छोटा मिलीमीटर साईजचा रेडिएशनचा सोर्स असतो जो की मशीनमध्ये सिक्युअरली स्टोअर केलेला असतो कारण त्यातून किरणोत्सर्ग बाहेर पडत असतो. त्यापासून धोका व्हायला नको नॉर्मल लोकांना किंवा डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना म्हणून तो एका सिक्युअर कंटेनरमध्ये कंटेन केलेला असतो. आणि जेव्हा पेशंटला आपल्याला ब्रॅकीथेरपी द्यायची असते तर त्यांच्या शरीरामध्ये आम्ही अप्लिकेटर प्लेस करतो. ज्या भागाचा कॅन्सर आहे त्या भागामध्ये अशा प्रकारे आम्ही अप्लिकेटर प्लेस करतो
करतो की ते अप्लिकेटर कॅन्सरच्या गाठीच्या अगदी मुखाशी बसेल आणि त्या अप्लिकेटर थ्रू हा जो छोटा मिलीमीटर साईज रेडिएशनचा सोर्स आहे तो जातो. जितका डोस आपल्याला डिलिव्हर करायचा आहे तितका वेळ तो सोर्स तिथे थांबतो आणि रेडिएशनचा सोर्स डिलिव्हर करतो आणि मग परत तो रिमोटच्या सहाय्याने तो सोर्स आम्ही मशीनमध्ये आणून सोडतो. हा जो उपचार आहे रेडिओथेरपीचा, हा सर्वच रुग्णांना लागू होतात की याच्यावर काही मर्यादा आहे? आजाराच्या स्टेजनुसार पेशंटला सर्जरी लागणार आहे, किमो लागणार आहे की रेडिएशन लागणार आहे हे आम्ही आधी मल्टीडिसिप्लिनरी टीम मध्ये ठरवतो. जनरली असं असतं बॉडीच्या कुठल्याही ऑर्गनचा कॅन्सर जर आपण घेतला तर जनरली पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये एकाच उपचार पद्धतीमध्ये तो कॅन्सर बरा करण्याचा प्रयत्न असतो. पण जेव्हा त्याची स्टेज 3री 4थी होते तेव्हा आपल्याला तिन्ही उपचार पद्धती वापराव्या लागतात कॅन्सरचा मॅक्झिमम कंट्रोल करण्यासाठी. तर जेव्हा आपल्याकडे नवीन पेशंट येतो आम्ही त्याची एक ट्रीटमेंट प्लॅन डिसाईड करतो की या स्टेजला कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट पेशंटला लागणार आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 कॅन्सर पेशंट्स आहेत त्यापैकी 50 ते 60 पेशंट्सना त्यांच्या कुठल्या ना कुठल्या स्टेजवर रेडिएशनची गरज पडते आणि रेडिएशन त्या पेशंटच्या स्टेजनुसार त्याला द्यावं लागतं. एखाद्या व्यक्तीला जर समजा मधुमेह आहे, बीपी आहे यासारखे काही आजार असतील तर त्यांना सुद्धा ही प्रक्रिया लागू होते का? नक्कीच. रेडिएशन आम्ही जे पेशंट खूप फ्रेल आहेत, ज्यांचं वजन खूप कमी आहे, जनरल कंडिशन चांगली नाहीये, त्यांचे इतर बॉडीली फंक्शन्स खूप डिस्टर्ब्ड आहेत किंवा त्यांचं जे मेंटल ॲबिलिटी आहे ती कमी असते आजारामुळे, सो अशा पेशंट्सला रेडिएशन देण्यासाठी थोडा इश्यू होऊ शकतो. किंवा काही पिडियाट्रिक पेशंट की जे, कारण रेडिएशनसाठी मूलतः पेशंटने हलायला नको ही एक प्रायमरी प्री रिक्विजिट आहे. सो कधी कधी पिडियाट्रिक पेशंट्समध्ये आम्हाला अॅनेस्थेशिया देऊन त्यांना शांत करावं लागतं, इमोबिलाइज करावं लागतं आणि मग रेडिएशन द्यावं लागतं. रेडिओथेरपी देण्यापूर्वी कोणती तपासणी केली जाते? जसं की मी तुम्हाला सांगितलं की तो ज्या अवयवाचा कॅन्सर आहे त्या अवयवाचा आपल्याला एक साचा बनवावा लागतो. तर सिटी स्कॅनच्या आधी आम्ही चेक करतो की पेशंटचं क्रिएटिनिन लेवल किती आहे, कारण आम्ही कॉन्ट्रास्ट देतो. कॉन्ट्रास्ट दिल्यामुळे जो ट्युमर आहे तो अधिक चांगल्या प्रकारे सिटी स्कॅनवर आम्हाला दिसतो आणि त्यामुळे मग आम्ही तो रेखांकित करू शकतो. आता एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे आणि त्याला रेडिओथेरपीची गरज आहे, तर नेमकं हे जे उपचार आहे याच्यासाठी किती कालावधी लागतो आणि त्याच्यासाठी किती सत्र म्हणजे किती वेळा त्याला ते रेडिओथेरपी घ्यावे लागेल हे कसं ठरवलं जाते? रेडिएशन देण्यासाठी 3 मेन इंडिकेशन्स असतात. त्याचे आपले इंटेन्शन्स ब्रॉडली 3 प्रकारचे असू शकतात. पहिलं इंटेन्शन आहे ऍडज्युएंट रेडिएशन, ज्यामध्ये रेडिएशन आपण ऍड करतो सर्जरी सोबत. सर्जरी झाल्यानंतर जी ट्युमरची गाठ बाहेर येते त्याची आपण हिस्टोपॅथ तपासणी करतो. पॅथॉलॉजीमध्ये मायक्रोस्कोपच्या खाली त्या गाठीचं पूर्ण छेदन करून आपण बघतो की कोणते कोणते फीचर्स या गाठीचे आहेत, लिम्फ नोडमध्ये पसरलेला आहे का कॅन्सर. गाठीसोबत लिम्फ नोड पण बाहेर काढतात सर्जन्स. तर गाठीची तपासणी होते, लिम्फ नोडची तपासणी होते आणि त्यामध्ये आपण हाय रिस्क फीचर्स आहेत का हे बघतो, जसं की गाठीचा साईज किती आहे, लिम्फ नोडमध्ये आजार गेलेला आहे का, ट्युमरच्या बाजूला ज्या व्हेन्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत आणि नर्व्ज आहेत त्याच्या थ्रू ट्युमरचे सेल्स पसरलेले आहेत का. हे काही हाय रिस्क फीचर्स असतात ज्यामुळे त्या भागात कॅन्सर परत येण्याची शक्यता वाढते. मग सर्जरी नंतर हे हाय रिस्क फीचर जर आपल्याला आढळले तर आपण रेडिएशन त्यामध्ये ऍड करतो. या हाय रिस्क फीचरमुळे आपल्या हे लक्षात येते की हा कॅन्सर सर्जरी केल्यानंतरही पूर्णपणे बरा होणारा नाही, याचे परत येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे जो काही मायक्रोस्कोपिक आजार राहिलेला असेल बॉडीमध्ये तो आम्ही रेडिएशनने टॅकल करतो. ज्या भागात सर्जरी झाली, गाठ आणि लिम्फ नोड एरिया या पूर्ण भागामध्ये आम्ही रेखांकित करून रेडिएशन देतो आणि त्या मायक्रोस्कोपिक डिसीजचा आम्ही रेडिएशनद्वारे समाचार घेतो, ज्यामुळे आजार कंट्रोलमध्ये राहण्याची शक्यता वाढते. तर हे झालं ऍडज्युएंट रेडिएशन, ज्यामध्ये सर्जरी नंतर आपण रेडिएशन देतो. दुसरं इंटेन्शन असतं रेडिएशनचं डेफिनेटिव्ह रेडिएशन, ज्यामध्ये सर्जरी न करता पूर्णतः रेडिएशननेच हा आजार बरा करण्याचा आपला उद्देश असतो. त्याला म्हणतात डेफिनेटिव्ह रेडिएशन. तर असे काही कॅन्सरचे नावं सांगायचे झाल्यास गर्भाशय मुखाचाच म्हणजे सर्वायकल कॅन्सर, HPV रिलेटेड ओरोफेरिंजियल कॅन्सर्स म्हणजे की पडजिभेचा कॅन्सर, टॉन्सिलचा कॅन्सर, लॅरिंजियल कॅन्सर, हे रेडिओ सेन्सिटिव्ह कॅन्सर समजले जातात, ज्यामध्ये की रेडिएशन आणि किमोथेरपी या 2 उपचार पद्धती सोबत वापरल्यास ऑपरेशनची गरज न पडता आजार पूर्णपणे बरा होतो. 6 ते
7 आठवड्यांची ही ट्रीटमेंट असते आणि रोज पेशंटला यावं लागतं त्यासाठी. पण त्यासोबत नॉर्मल ऑर्गन्सचं पण नुकसान होऊ नये यासाठी आम्ही एक रेस्ट पिरियड पण देतो प्रत्येक आठवड्यामागे 2 दिवस. तिसरं इंटेन्शन आहे पॅलिएटिव्ह रेडिएशन, ज्यामध्ये आपल्या लक्षात येतं की हा आजार 4थ्या स्टेजचा आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पसरलेला आहे आणि असा कॅन्सर जनरली पूर्णपणे बरा करता येत नाही. तर त्या कॅन्सरचे सिम्पटम्स आपण कंट्रोल करत असतो, जेणेकरून पेशंटची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती जास्त बिघडू नये. तर पॅलिएटिव्ह रेडिएशन मध्ये आम्ही जे वेगवेगळे सिम्पटम असतात कॅन्सरच्या गाठीचे, जसं काही पेशंटला ब्लिडिंग होऊ शकतं खूप, बोनमध्ये कॅन्सर जर गेला, आपण ऐकलं असेल ब्रेस्ट कॅन्सर बोनमध्ये गेला, ऍक्च्युली तो ब्रेस्ट कॅन्सरचे सेल्स त्या बोनमध्ये पसरतात, तिथे वाढायला लागतात आणि अशा कॅन्सरचं खूप जास्त दुखणं असतं की जे पेन किलर घेऊनही कंट्रोल होत नाही. तर त्यामध्ये आपण एक शॉर्ट कोर्स सिंगल रेडिएशन किंवा 5 रेडिएशन देऊन ते जे दुखणं आहे ते जवळपास 70 ते 80% कमी करू शकतो. सो हे 3 ब्रॉड इंडिकेशन्स रेडिएशनचे. अच्छा, तर या प्रकारे आपण उपचाराचा कालावधी ठरवतो आणि किती वेळा आपल्याला त्यांना रेडिओथेरपी द्यावं लागेल हे ठरवलं जाते. तर या रेडिओथेरपी दरम्यान रुग्णाला काही त्रास होतो का किंवा त्याचे काही दुष्परिणाम त्यांच्यावर होऊ शकतात का? हो, कधी कधी असं होतं की कॅन्सरची जी गाठ आहे ती महत्वाच्या एखाद्या ऑर्गन मध्येच पसरलेली असते आणि आपला पहिला उद्देश आहे आपला की कॅन्सर पासून रोग्याला बरं करणं. त्यामुळे आपल्याला त्याला तितका हाय डोस द्यावा लागतो. म्हणून नॉर्मल ऑर्गनची टॉक्सिसिटी अशा प्रकारचा जर स्प्रेड असेल कॅन्सरचा तर जास्त होते. तर आता ब्रेनमध्येच जर ट्युमर आहे तर त्यांना हाय डोस तर आम्हाला द्यावाच लागेल, कारण आपला पहिला उद्देश आहे कॅन्सर ट्रीटमेंटचं की पेशंटला कॅन्सर पासून बरं करणं. आणि त्यानंतरचा दुसरा उद्देश आहे की त्याला ट्रीटमेंट पासून तितके साईड इफेक्ट्स होऊ नये. तर आता हे आम्हाला बॅलन्स करावं लागतं प्रत्येक वेळेस. तर ब्रेन ट्युमरला जेव्हा आम्ही डोस देतो त्यामुळे जो नॉर्मल ब्रेन आहे जिथे ट्युमर नाहीये त्याला पण इनडायरेक्टली डोस मिळतो आणि त्यामुळे मग नेक्रोसिस होऊन त्याचे सिम्पटम पेशंटला येऊ शकतात. तर यामध्ये आम्ही ब्रॉडली डिव्हाइड करतो अॅक्यूट साईड इफेक्ट आणि लेट साईड इफेक्ट. अॅक्यूट साईड इफेक्ट हे रेडिएशन दिल्याच्या 3 महिन्याच्या आत होतात आणि त्यानंतर जर ते होत असतील तर त्याला आम्ही लेट साईड इफेक्ट म्हणतो. ते नॉर्मल जे सेल्स आहेत ची डेथ झाल्यामुळे जनरली इन्फ्लेमेशन होते, पेन होऊ शकतं तिकडे, त्यानंतर ब्लिडिंग होऊ शकतं कधी कधी, त्यानंतर ती जागा इन्फ्लेम झाल्यामुळे त्यांना खाताना त्रास होऊ शकतो, खाताना झोंबू शकतं, गिळताना झोंबू शकतं, गिळताना गिळण्याचा त्रास होतो. हे जर रेडिएशन आपण पेल्व्हिस मध्ये देत असू, जसं आता गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे तर गर्भाशय मुखाच्या समोर ब्लॅडर म्हणजेच की लघवीची थैली असते, मागे संडासची थैली असते, त्यांना सुद्धा रेडिएशनचा डोस मिळतो. त्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, नेहमी शौचात जावंसं वाटणे आणि शौच करताना त्रास, असे अॅक्यूट साईड इफेक्ट्स पेशंटला होतात. आणि हे रेडिएशन झाल्याच्या 3 महिन्यांपर्यंत. आणि काही लेट साईड इफेक्ट पण होतात, जसं की हेड अँड नेक कॅन्सरमध्ये जर आपण रेडिएशन देत असू तर लाळेच्या ग्रंथीला सुद्धा एक इनडायरेक्ट डोस मिळतो रेडिएशनचा. त्यामुळे पेशंटला तोंडाचा कोरडेपणा जाणवणं, तोंड कोरडं पडणं, लाळ तयार न झाल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, गिळताना त्रास होणं, वेगवेगळ्या ऑर्गनचं जर प्रोलॉंग इन्फ्लेमेशन राहिलं तर ब्लिडिंग पण होऊ शकते. सर्वायकल कॅन्सरमध्ये 1-1.5 वर्षानंतरही पेशंटला लघवीद्वारे रक्त किंवा संडासद्वारे रक्त, असे लेट साईड इफेक्ट्स होऊ शकतात. रेडिओथेरपी आणि किमोथेरपी यामध्ये नेमका काय फरक आहे? तर रेडिओथेरपी ही सर्जरी प्रमाणेच एक लोकल ट्रीटमेंट आहे. जसं हेड अँड नेक कॅन्सर आहे तर रेडिएशन आपण हेड अँड नेक एरियामध्येच देणार, पण किमोथेरपी ही सलाईनद्वारे इंट्राव्हेनस दिली जाते आणि ती किमोथेरपी पूर्ण शरीरामध्ये ब्लडमध्ये देत असल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये जे सर्क्युलेटिंग कॅन्सर सेल्स असतात त्यांना किल करते. कधी कधी ह्या दोन्ही एकत्र दिल्या जाऊ शकतात का? हो, नक्कीच. जसं की ज्या डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये ज्यामध्ये आम्ही सर्जरी न करता पूर्णपणे रेडिएशननीच कॅन्सर बसवण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये आम्हाला किमोथेरपीची सुद्धा मदत लागते. सोबतच रेडिएशनचा जो इफेक्ट आहे तो पण वाढवते किमोथेरपी कॅन्सर सेल्सवर. बरं, तर महत्वाचा प्रश्न म्हणजे रेडिओथेरपी उपचार महाग असतो का किंवा काही सरकारी योजना, विमा यामध्ये त्याची काही मदत मिळते का? हो, नक्कीच मिळते. आता सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये रेडिएशन थेरपीच्या सगळ्याच उपचार पद्धती अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण सरकारी योजनेतून पेशंटला बेसिक रेडिएशनच्या ट्रीटमेंट पासून तर व्हेरी ऍडव्हान्स लेवलची रेडिएशन ट्रीटमेंट योजनेद्वारे देऊ शकतो.
त्यामुळे पेशंटला खूप आर्थिक सहाय्य होतं. या रेडिओथेरपी बद्दल लोकांमध्ये काही गैरसमज सुद्धा आहेत, तर हे गैरसमज दूर करण्यासाठी आपण त्यांना काय सांगाल? एक कॉमन गैरसमज आहे की आता पेशंटला रेडिएशन दिलेलं आहे तर ते आम्ही त्यांच्यासोबत राहू शकतो का, की आम्हाला त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवायला पाहिजे, त्यांच्या शरीरातून आम्हाला रेडिएशन मिळू शकतो का, असा एक कॉमन गैरसमज मला दिसतो. तर त्यांना मी काउन्सिलिंगद्वारे समजावून सांगते की रेडिएशनची ही जी पद्धत आहे यामध्ये सोर्स बाहेर ठेवलेला असतो आणि जितका वेळ आपण मशीन ऑन ठेवलेली आहे त्या वेळात तिथून किरणोत्सर्ग निघून पेशंटच्या गाठीला बरा करतो. त्यानंतर त्या पेशंटच्या शरीरातून किरणोत्सर्ग बाहेर पडत नाही. अजून सुद्धा एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की रेडिओथेरपी आहे महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो? हो, नक्कीच होतो. प्रजनन क्षमता कमी होते जर आपण त्या ऑर्गन्स जवळ रेडिएशन दिलं तर जे सेल्स असतात, प्रजनन करणारे जे सेल्स असतात ते पण मारल्या जातात तिथे रेडिएशनमुळे आणि ती कमी होऊ शकते. त्यामुळे जर आम्हाला तरुण पेशंट्सना रेडिएशन द्यायचं असेल त्या भागांमध्ये जिथून रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जर जवळ आहेत तर आम्ही पेशंट्सना काउन्सिल करतो आधीच की तुमची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. पुरुषांना आम्ही ऍडवाइस देतो स्पर्म बँकिंगचा. स्त्रियांमध्ये आम्ही सर्जिकली ज्या ओव्हरीज आहेत, अंडाशय आहेत, रेडिएशनच्या फील्ड पासून दूर करण्याची एक सर्जरी असते त्याचा एक ऑप्शन देतो. किंवा त्यांना पण जे ओव्हम प्रिझर्वेशन आहे म्हणजे की अंड प्रिझर्व करून ठेवण्याचा पण ऑप्शन देतो. म्हणजे त्यांची पूर्ण काळजी घेऊनच आपण रेडिओथेरपीची प्रक्रिया करतो. रेडिओथेरपी घेतल्यानंतर हा जो रुग्ण आहे हा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतो का? ज्या भागामध्ये आपण रेडिएशन दिलं आहे त्यानुसार त्यांना तसे साईड इफेक्ट होतात. अॅक्यूट साईड इफेक्ट जनरली रेडिएशन झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यात बरे होतात आणि काही पेशंट्सला आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स जे आहेत अवेलेबल त्यापासून लेट साईड इफेक्टची शक्यता खूप कमी झालेली आहे. पण तरीही 100तल्या 10 ते 20 पेशंटला लेट साईड इफेक्ट होऊ शकतात. मग त्यासाठी सुद्धा त्यांना ट्रीटमेंट भविष्यात लागू शकते. तर त्यासाठी ट्रीटमेंट जर आपण त्यांना दिली तर ते त्यांची नक्कीच क्वालिटी ऑफ लाईफ बेटर होते आणि ते सामान्य व्यक्तीप्रमाणे सुद्धा आपलं जीवन जगू शकते. नक्कीच. कॅन्सर झालेल्या व्यक्तीला समाज एका वेगळ्या नजरेनं बघतो, तर समाजातील लोकांनी कॅन्सरग्रस्त व्यक्तींविषयी कोणती सकारात्मक भूमिका घ्यावी असं आपल्याला वाटतं? तर भीती जी आहे समाजामध्ये, कारण हा रोग खूप डेडली आहे. कॅन्सर हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. हा व्हायरल आजार नाहीये कोविड सारखा की जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरेल. या प्रकारची समाज जागृती जर आपण करू शकलो, कॅन्सर हा प्रत्येकाच्या शरीरात तयार होत असतो, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पसरत नसतो. हे जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आलं तर नक्कीच त्यांच्या मनातली भीती कमी होईल. आपल्या अनुभवातून एखादी प्रेरणादायी कथा ज्याला म्हणता येईल ती आमच्या श्रोत्यांना सांगता येईल का, की असा काही रुग्ण ज्याला कॅन्सर झाला आणि ज्याने कॅन्सरवर मात सुद्धा केली? नक्कीच. मी असं म्हणेन की माझ्या आजोबांची जी गोष्ट आहे ती प्रेरणा ठरली माझ्यासाठी. एक कॅन्सर स्पेशलिस्ट मी बनले त्यासाठी. माझ्या आजोबांना 2007 साली अन्ननलिकेचा कॅन्सर डायग्नोज झाला होता, जो की खूप जीवघेणा कॅन्सर आहे आणि यामध्ये 5 वर्षांपर्यंत फक्त 15 ते 20% रुग्ण जीवित राहू शकतात, जरी आपण सगळ्या अवेलेबल उपचार पद्धती वापरल्या तरीही. तेव्हा त्यांचं वय होतं 65 वर्ष. त्यामुळे ऑपरेशनचा निर्णय आम्ही घेतला नाही, कारण एज जास्त असल्यामुळे आणि त्यांची इच्छा नव्हती ऑपरेशन करण्याची. त्यामुळे आम्ही त्यांना किमो आणि रेडिएशन ह्या 2 पद्धती वापरून त्यांना त्यावेळी आम्ही ट्रीट केलं. त्यानंतर 2013 पर्यंत माझे आजोबा, त्यांची तब्येत अगदी चांगली होती आणि त्यासाठी मला असं वाटतं की फॅमिलीकडून त्यांना खूप प्रेम आणि सपोर्ट मिळाला, तर ते एक कारण आहे. आणि त्यांची स्वतःची जी इच्छाशक्ती होती की त्यांना या कॅन्सर पासून मुक्तता हवी होती अगदी मनापासून, त्यामुळे ट्रीटमेंट कंप्लीट करताना त्यांनी कुठल्याच प्रकारची भीती दाखवली नाही. डॉक्टरांनी त्यांना जो काही सल्ला दिला तो त्यांनी अगदी मनोभावे पाळला. त्यांनी स्वतःचं डाएट मेंटेन केलं, स्वतःचं वेट मेंटेन केलं. आम्हाला त्यांना मोटिवेट करण्याची गरज नाही पडली, उलट तेच आम्हाला मोटिवेट करायचे की मी याच्यातनं बाहेर पडणार आहे. तेव्हा मी MBBSच्या 2ऱ्या वर्षाला होती आणि त्यांची ही जर्नी मी खूप जवळून बघितली. 2013 मध्ये जेव्हा मी MBBS झाली आणि मला पोस्ट ग्रॅज्युएशन निवडायचं होतं, तेव्हा त्यांना तोच आजार अन्ननलिकेचा बोनमध्ये पसरला होता त्यांच्या. तर पूर्ण तपासण्या झाल्यानंतर आम्ही बोनला पण रेडिएशन दिलं त्यांच्या, त्यातूनही ते सही सलामतपणे बाहेर पडले. तर त्यावेळी मला ती एक प्रेरणा मिळाली की कॅन्सरही बरा होऊ शकतो,
ट्रीट होऊ शकतो आणि पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहू शकते आणि पेशंट त्यांचं नॉर्मल आयुष्य जगू शकतात. हे मी अगदी जवळून माझ्या घरात बघितलं. त्यामुळे मला रेडिओलॉजी ब्रँच मिळालेली असताना सुद्धा ती सोडून मी कॅन्सर स्पेशालिटी घेतली आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल इकडनं MD केलं. तर 2013 पासून आता 2025 सुरू आहे. माझे आजोबा अगदी ठणठणीत आहेत. अरे वा, खूपच छान. आपण स्वतः अनुभवलेला प्रसंग आमच्या श्रोत्यांना सांगितला, तर नक्कीच यातून जे आमचे श्रोते आहेत हे प्रेरणा घेतील आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या छोट्या छोट्या समस्याही आहेत ज्यामुळे ते निराश होतात, तर ते त्यातून नक्कीच बाहेर येतील. शेवटी श्रोत्यांसाठी तुमचा संदेश, कॅन्सरवर मात करण्यासाठी काय महत्वाचं आहे? आपली बॉडी आपल्याला सिग्नल देत असते, त्याकडे बारकाईने लक्ष देणं आणि कधीही आपल्याला कॅन्सरची जी लक्षणं आहेत, जसं शरीराच्या कुठल्या भागात गाठ असणं किंवा आपल्याला ब्लिडिंग होत आहे किंवा आपलं वजन कमी होत आहे, आपल्याला भूक लागत नाहीये, हे काही कॅन्सरचे लक्षणं असतात. त्या लक्षणांकडे जर लक्ष देऊन आपण लगेच कॅन्सर स्पेशालिस्टकडे जाऊन तपासणी करून घेतली स्वतःची, तर आपल्याला हा लवकर स्टेजमध्ये सापडू शकतो. पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपल्याला कॅन्सर सापडला तर तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता 80 ते 90% असते. कॅन्सरवर इतका रिसर्च सुरू आहे आणि जर तुम्ही क्वालिफाईड कॅन्सर स्पेशालिस्टकडे गेले तर ते एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट तुम्हाला देतात. त्यामुळे कॅन्सर बरा होण्याची शक्यता वाढते. प्रॉपर त्या आजाराचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्यावा आणि तो सल्ला मनोभावे पालन करावा आणि ते करत असताना खूप पॉझिटिव्ह राहावं. श्रोते हो, मॅडमनी आपल्याला अतिशय मोलाचा सल्ला सांगितलेला आहे. मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना रेडिओथेरपी बद्दल सखोल असं मार्गदर्शन केलं. आपल्या जीवनातील महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंगही आमच्या श्रोत्यांसोबत आपण शेअर केले. आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. श्रोते हो, या गीताबरोबरच मी आशिष गावंडे आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोते हो, आताच आपण कर्करोगाच्या उपचारासाठी रेडिएशन थेरपी या विषयावर डॉक्टर तेजश्री तेलगडे यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य श्यामली देशमुख आणि पल्लवी सपकाळे यांचं, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.